Please subscribe Vishwas Easy Learning channel and press bell icon to never miss the latest video of this channel. Thank Welcome you. friends, once again in Vishwas Easy Learning. Last session we have learned how present tense change from active voice to passive voice. We have seen simple present tense active voice to passive voice, present continuous tense active voice to passive voice, present perfect tense active voice to passive voice, and present perfect continuous tense sentence also from active voice to passive voice. We have seen the changes. So now in this session we are going to see past tense and its subkinds, how active voice change into passive voice. Our pattern formula is very easy: kasam and sakam. In affirmative sentence, in negative sentence we take kasam sutra, and in interrogative sentence we will take सकम सूत्र. आणि या कसम आणि सकम सूत्रानुसार जे काही काळाचे उपप्रकार आहेत त्या काळातील प्रत्येक वाक्य आपल्याला या सूत्राने, या सहज आणि सोप्या सूत्राने अगदी क्षणामध्ये, अगदी मिनिटामध्ये देखील आपल्याला सहजरित्या न चुकता सोडवता येतात. तेव्हा कधीही हा व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ पूर्णतः पाहायला विसरू नका, कारण की एकदा जर तुम्ही या प्रकारचे सूत्राने उदाहरण सोडवणे शिकले तर तुम्हाला भविष्यात या व्हॉइस बद्दल कुठलीही अडचण जाणार नाही आणि तुम्हाला व्हॉइस मध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळणार. सो वॉच दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली. हाऊ पास्ट टेन्स चेंज फ्रॉम ऍक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस. We know very well. So what is the structure of simple past tense? Today we are going to see simple past tense. म्हणजे या वाईस सोबत आपल्या काळाचा देखील अभ्यास होत आहे हे विसरू नका, कारण की काळाचे उपप्रकार हे देखील आपल्याला समजणं महत्वाचे आहे. त्याचे स्ट्रक्चर देखील, त्याची वाक्यरचना देखील समजणं आवश्यक आहे, कारण की आपल्याला परीक्षेमध्ये दिलेल्या वाक्यातून कोणता काळ प्रतीत होतो हे देखील प्रश्नामध्ये विचारलेला असते. म्हणून हे देखील माहीत करून घ्या की स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असते. सो in this session we are going to say simple past tense and its active voice to passive voice. So how simple past tense structure is yes plus simple past, so it is V2 means second form of verb and object, and last one is C means complements. So या प्रकारचं हे या सिंपल टेन्सचं स्ट्रक्चर असतं, रचना असते. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, O म्हणजे ऑब्जेक्ट आणि C मीन्स कॉम्प्लिमेंट. म्हणजे जर वाक्यामध्ये ऑब्जेक्टच्या व्यतिरिक्त जर इतर काही गोष्टी दिलेल्या असेल तर त्या ज्या उरलेल्या शब्द आहे, शब्दसमूह आहे, तो कॉम्प्लिमेंट्स मध्ये जातो. तर आणि या स्ट्रक्चर नुसार जे काळाचं रूप दिलेले आहे आणि त्या रूपातून आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर कसं करायचं ते आता बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल वी राईट डाऊन वन एक्झाम्पल ऍक्टिव्ह वॉइस. सो स्टुडंट्स कलेक्टेड admission cards from the office. Okay, this is sentence. Students collected admission cards from the office. सिंपल पास्ट टेन्स ओळखण्याचा अगदी सोपा उपाय म्हणजे V2. जर वाक्यामध्ये फक्त V2 आले असेल, क्रियापदाचं दुसरं रूप आले असेल, तर निश्चितपणे तुम्ही समजायचं की तो सिंपल पास्ट टेन्स आहे, साधा भूतकाळ आहे. म्हणजे या काळाचा, या रचनेचा जो अर्थ आहे तो असा होतो: कर्त्याने क्रिया केली. स्टुडंट्स कलेक्टेड ऍडमिशन कार्ड फ्रॉम द ऑफिस. विद्यार्थ्यांनी कार्यालयातून प्रवेश पत्र गोळा केले. सो when we are going to see the changes from active voice to passive voice, so which formula we will take? Very simple formula, that is कसम. आपलं सूत्र काय आहे? कसम आणि बाय प्लस सब्जेक्ट. कसम आणि बाय प्लस सब्जेक्ट. क मीन्स
कर्म means an object, स means सहायकारी क्रियापद means helping verb, auxiliary, म means मुख्य क्रियापद means main verb in always third form and by the subject in objective case. तर बघूया की या पद्धतीनं काळाचं या रूपांतर या वाक्याचं रूपांतर. स्टुडंट्स कलेक्टेड ऍडमिशन कार्ड्स फ्रॉम द ऑफिस. सो व्हॉट इज अवर फॉर्म्युला? कसम. सो विच इज क हियर? व्हॉट डिड स्टुडंट कलेक्ट? स्टुडंट कलेक्ट ऍडमिशन कार्ड्स. सो राइट डाउन admission cards. So we have written down ka. We think about the ka. Is it singular or plural? Admission cards means yes is there. So cards suggest plural म्हणजे अनेक वचन दाखवत आहे, म्हणून अनेक वचनामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे? सहायकारी क्रियापद वापरायचं आहे. आणि ते म्हणजे भूतकाळामध्ये कोणतं सहायकारी क्रियापद असतं? वॉज किंवा वेअर. वॉज हे सिंग्युलर साठी आणि वेअर हे प्लुरल साठी. मग इथे काय आहे ना? वेअर. सो ऍडमिशन कार्ड्स वेअर. नाउ स वी हॅव टेकन. नाउ म मीन्स मुख्य क्रियापद मेन वर्ब्स ऑलवेज वी वांट इन थर्ड फॉर्म. व्हाट इज? कलेक्टेड. कलेक्टेड. So admission cards were collected. You may write down from the office after collected also, main verb also, or you may take at last also. Admission cards were collected from the office. From the office. And last one is by plus subject, by students. Okay. Admission cards were collected from the office by the student. बघा की म्हणजे ऑब्जेक्ट घेतल्यानंतर उरलेलं जे आहेत फ्रॉम द ऑफिस हे तुम्ही शेवटी घेऊ शकता किंवा मुख्य क्रियापदानंतर देखील घेऊ शकता. म्हणजे वाक्य असं झालं असतं, ऍडमिशन कार्ड्स वेअर कलेक्टेड बाय द स्टुडंट्स फ्रॉम द ऑफिस असे झालं असतं. म्हणून त्याचा चिंता करायची नाही. ऑब्जेक्ट जर एकदा फिक्स झाला आपला, तो उरलेले जे शब्दांश आहे, शब्दसमूह आहे, तो एकतर मुख्य क्रियापदानंतर घेऊ शकता किंवा बाय प्लस सब्जेक्ट झाल्यानंतर देखील घेऊ शकता. ओके, डिड यू अंडरस्टँड? दिस इज affirmative type of sentence and we have learned how it is changed by our formula kasam. Now negative type of sentence. Negative type. So we take first example. एक उदाहरण घेऊया. So council, the council did not accept ACCEPT. बघा इथे did आहे म्हणजे इथे क्रियापदात पहिला रूप असतं. जर did नसतं तर accepted झालं असतं, V2 आलं असतं. So did V1 means V2. The council did not accept the petition. Petition. Okay. Council did not accept the petition. म्हणजे कौन्सिलनं त्यांची याचिका स्वीकारली नाही, मान्य केली नाही. या प्रकारचं वाक्य आहे. नॉट असल्यामुळे हे निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह प्रकारच्या जे वाक्य असतात त्याचं देखील ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना आपल्याला सेम फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे कसम. तर कशा पद्धतीने होणार हे वाक्य बघूया. सो विच थिंग वी विल टेक फर्स्ट? क. व्हॉट इज क हियर? सिंपल. What did not accept by the council? Petition. The petition. Did means V2 means past tense and we want sir here. So which are the sir for in past tense? म्हणजे पास्ट टेन्स मधले कोणते सहाय्यक क्रियापद असतात? ऑक्झिलरी असतात, वॉज किंवा वेअर. मग आता पिटिशन हा सिंग्युलर आहे, मग सिंग्युलर साठी कोणतं राहणार? वॉज. नंतर नॉट निगेटिव्ह असल्यामुळे तर पिटिशन वॉज नॉट. नंतर सर घेतलं, नंतर म्हणजे मुख्य क्रियापद कोणत्या रूपात राहतात? तिसऱ्या रूपात ऍक्सेप्टेड. आणि नेक्स्ट बाय प्लस सब्जेक्ट.
the council. By the council म्हणजे मंडळाकडून त्यांची याचिका स्वीकारली नाही, मंडळाने त्यांची याचिका स्वीकारली नाही आणि आन्सर होईल याचिका म्हणजे ती याचिका मंडळाकडून स्वीकारल्या गेली नाही. Did you understand? So such type of negative sentence we change from active voice to passive voice in easy technique with the help of ka, sa, ma, by plus subject. So now next type of sentence we are going to see, that is interrogative sentence. Now students, look at the board. We are going to see how interrogative change from active voice to passive voice in very simple technique, and for this we have to take which formula? Sa, ka, ma. Which formula we will take? Sa, ka, ma, and by plus subject and question mark. Okay. So प्रश्नार्थी वाक्याचे देखील आपल्याला दोन प्रकार बघायचे. एक म्हणजे प्रश्नार्थी, साधे प्रश्नार्थी, होकारार्थी, आणि दुसरं नकारार्थी प्रश्नार्थी वाक्याचे ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस रूपांतर कसं करायचं, आणि ते पण आपल्या नेहमीच्या सूत्रानुसार स, क, म. स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, क मीन्स कर्म, अँड म मीन्स मुख्य क्रियापद, बाय प्लस सब्जेक्ट अँड देन क्वेश्चन मार्क. सो लुक ॲट दिस एक्झाम्पल. डीड यू रिसीव्ह अ मेसेज फ्रॉम युअर पॅरेंट्स. म्हणजे तुझ्या वडिलांकडून तुला संदेश मिळाला का? ओके, दिस इज अ क्वेश्चन. इट इज व्हर्बल टाइप ऑफ क्वेश्चन बिकॉज हेल्पिंग वर्ब इज इनिशियल हियर. So did you receive a message from your parents? Our formula sa. Sa means सहाय्यकारी क्रियापद. Write down this did as it is, or we have to take another helping verb in past tense. Was sa. Then ka means karma. A message. Okay, was a message. Then ka we have taken. Ma means mukhya kriyapad, and we want main verb in third form. Was a message received. It is given in first form. Did receive means received from your parents by you in nominative case and same in objective case. Okay, our answer is ready. बघा तर आपलं उत्तर तयार आहे. तपासूया बरोबर आलेलं आहे की नाही. तर डीड यू रिसीव्ह अ मेसेज फ्रॉम युअर पॅरेंट्स हे प्रश्नार्थी वाक्य होतं. याचं आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं असेल तर सूत्र आहे स, क, म. स मीन्स सहाय्यकारी क्रियापद मीन्स हेल्पिंग वर्ब. पास्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब दोन असतात, वॉज किंवा वेअर. त्यामध्ये आपल्याला एक वचनी किंवा अनेक वचनीनुसार आपल्याला बदल करावा लागतो. वॉज इज कारण की ऑब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर आहे. वॉज अ मेसेज. क या ठिकाणी रिसीव्ड इज म मीन्स मुख्य क्रियापद, आणि मुख्य क्रियापद ऑलरेडी तिसऱ्या फॉर्म मध्ये रिसीव्ड. फ्रॉम युअर पॅरेंट म्हणजे उरलेलं जे वाक्य आहे, उरलेल्या शब्दासमोर तुम्ही आताही घेऊ शकता किंवा बाय प्लस सब्जेक्ट नंतर देखील घेऊ शकता. म्हणजे आपण याच्या आधी घेतलं, बाय प्लस सब्जेक्टच्या आधी घेतलं, म्हणून ते कसं झालं, वॉज अ मेसेज रिसिव्ड फ्रॉम युअर पॅरेंट्स बाय यू. आणि ते जर आपलं नंतर घेतलं असतं तर कसं झालं असतं, वॉज अ मेसेज रिसिव्ड बाय यू फ्रॉम युअर पॅरेंट्स. ओके, नाउ सेकंड टाइप ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज निगेटिव्ह टाइप ऑफ इंट्रोगेटिव्ह म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. सो इट इज गिवन वन एक्झाम्पल. डीड ही नॉट टीच इंग्लिश ग्रामर. त्यांनी इंग्रजी व्याकरण शिकवलं नाही का? ओके, नाउ आवर फॉर्म्युला इज सेम स, क, म बाय प्लस सब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क. सो डीड ही नॉट टीच इंग्लिश ग्रामर. So what is sir here? Was. Okay, was. Ka means karma. What is karma here? English grammar. English grammar.
was English grammar negative, so we have to take not here. Was English grammar not, then so we have taken, we have taken, not we have taken because of negative sentence, and last one remain ma. Ma means mukhya क्रियापद, and every time we want in third form. So what is ma? Teach is in first form, so we want in third form. Teach taught, T-A-U-G-H-T, taught. And was English grammar not taught? By plus subject, by he it is given, and we want objective case by him. Okay, did you understand? And question mark. म्हणजे इंग्रजी व्याकरण त्यांच्याकडून शिकवले गेले नाही का? Did you understand? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नार्थी नकारार्थी वाक्याचं देखील अगदी सोप्या पद्धतीने सूत्रानुसार आपल्याला ऍक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज रूपांतर करता येते, परंतु कुठलीही चूक होऊ द्यायची नाही, कारण की आपल्याला क्रम दिलेला आहे स नंतर क नंतर म. या सूत्रानुसार जर केलं तर निश्चितच तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही. यानंतर पुढील प्रश्नार्थी वाक्याचा प्रकार म्हणजे तो डब्ल्यूएच होकारार्थी आणि डब्ल्यूएच नकारार्थी कशा पद्धतीने चेंज करायचं ते आपण बघूया. ओके स्टुडंट्स, लेट अस सी द सेकंड टाइप ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, दॅट इज डब्ल्यूएच टाइप ऑफ क्वेश्चन. व्हेन any question is asked with the help of WH word, it is called WH type of question. And when any question asked with the help of helping verb or auxiliary, it is called in verbal questions. Okay, आता प्रश्नार्थी होकार्थी आणि प्रश्नार्थी नकारार्थी वाक्याचं ऍक्टिव्हाइज मधून पॅसिव्हाइज मध्ये रूपांतर कसं करायचं ते आपण बघूया. आपलं सूत्र तेच WH प्लस सकमा बाय प्लस सब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. WH हा वर्ड सुरुवातीला असलाच पाहिजे. ओके, नाउ फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन हियर. पहिलं वाक्य दिलेलं आहे, व्हेन डिड ब्रिटिश इस्टॅब्लिश ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे आपल्याला सहज माहित पडेल की ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी केव्हा स्थापन केली. एस्टॅब्लिश मीन्स स्थापन करणे. ओके, वी हॅव टू चेंज इन from activize to passivize, and our formula is WH plus sakam, so keep WH word as it is when. Okay, then sa means sahayakar kriyapad. We see that there are two helping verbs in past tense, was or were. Was used for singular, were used for plural. Okay, now when was, so we have taken ka we want. मग आता डब्ल्यू शब्द घेतला, स घेतला, आता क पाहिजे. क कोणता राहील इथे? क कोणता राहील इथे दिलेला आहे ईस्ट इंडिया कंपनी. सो राईट डाऊन, व्हेन वॉज ईस्ट इंडिया कंपनी. व्हेन वॉज ईस्ट इंडिया कंपनी, वी हॅव रिटन व्हेन वॉज ईस्ट इंडिया कंपनी. क झालं. आता क झाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे? म म्हणजे मुख्य क्रियापद. व्हेन वॉज ईस्ट इंडिया कंपनी इस्टॅब्लिश इज द मुख्य क्रियापद. आता तो दिलेला आहे फर्स्ट फॉर्म मध्ये, आपल्याला पाहिजे थर्ड फॉर्म मध्ये, तिसरं रूपात पाहिजे, आणि ते म्हणजे एस्टॅब्लिश. व्हेन वॉज ईस्ट इंडिया कंपनी एस्टॅब्लिश्ड, नंतर बाय प्लस सब्जेक्ट बाय द ब्रिटिश. By the British, question mark. Did you understand? Now our answer is ready. Check it answer. WH words when. So sahayakar kriyapad was. Ka means karma object East India Company. Ma means मुख्य क्रियापद तिसरं रूपात establish घेतलं, नंतर by plus subject by the British and question mark. Our answer is ready and no doubt it is correct and correct answer. Okay, now आता पुढे WH वाक्य, WH प्रश्न, परंतु नकारार्थी कशा पद्धतीने पूर्ण करायचा बदलवायचा ते बघूया. सो आवर सेंटेन्स इज रेडी. व्हाय डिडंट पीपल कंप्लेंट हिम. लोकांनी त्याच्याबद्दल का तक्रार केली नाही. ओके, द मीनिंग ऑफ दिस क्वेश्चन इज
and we have to change from active voice to passive voice. Our formula is WH plus succumb plus by plus subject and question mark. So WH word as it is why. Then did is here. Did not means negative sentence. We want so means cycle was or where. Why was. Then now find क मीन्स अन ऑब्जेक्ट. आता क इथे शोधायचा आहे. कर्म. कर्म कोणाबद्दल वाक्य आहे हे बघा इथे. व्हाय डिडंट पीपल. पीपल इज सब्जेक्ट. ओके. कंप्लेंट इज वर्ब. हिम is an object, but it is given in objective case. We want in subjective case. आणि him चं subjective case आपल्याला वापस घ्यावं लागेल. ते म्हणजे he. Why was he. मग नकारार्थी असल्यामुळे आपल्याला काय घेणं आवश्यक आहे. Not. Why was he not. Then मीन्स मुख्य क्रियापद. आपण डब्ल्यू शब्द घेतला, स घेतला, क घेतला, क नंतर निगेटिव्ह असल्यामुळे नॉट घेतला. आता पाहिजे मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद दिलाय कंप्लेंट. सो व्हाय वॉज ही नॉट complained by the people. By people or by the people, question mark. Why was he not complained by the people. Did you understand? Now in this way we have finished all type of sentence. Affirmative sentence, negative sentence, interrogative sentence, interrogative negative, WH affirmative, WH negative. आणि त्याचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर कसं करायचं ते देखील आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकलो. ते म्हणजे कसम आणि सकमने. हा जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स मधील कोणत्याही वाक्याचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर अचूकपणे करता येईल, यात कुठली शंका नाही. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.